अशी बातमी मुंबईतून आहे। अजित पवार गटाची वरळी डोममध्ये बैठक पार पडते। आमदार आणि राज्यभरातले पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांची ही संयुक्त बैठक पार पडते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने नियोजनासाठी बैठक असल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे संग्राम जगताप हे बीडचा कार्यक्रम सोडून या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। अजित पवार गटाची वरळी डोममध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर राज्यभरातले जिल्हाध्यक्ष सुद्धा या बैठकीला हजर झालेले आहेत। जिल्हा परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले संग्राम जगताप बीडचा त्यांचा कार्यक्रम सोडून म्हणजे बीडला आज एक मोर्चा निघणार होता, तो कार्यक्रम सोडून बैठकीला उपस्थित आहेत। खरं तर पक्षश्रेष्ठी संग्राम जगताप यांच्यावर नाराज आहेत। संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी वक्तव्य पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात असल्याचं बड्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगानं नोटीस सुद्धा संग्राम जगताप यांना पाठवण्यात आली होती। मात्र त्यानंतरही संग्राम जगताप यांनी आपली वक्तव्य कायम ठेवलेली आहेत, आपली भूमिका कायम ठेवलेली आहे। त्यामुळे नाराज असलेले पक्षश्रेष्ठी आज संग्राम जगताप यांना समज देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विशाल, आज राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक बोलवलेली आहे। अजित पवारांनी ही बैठक बोलवली आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत। प्रामुख्यानं ज्या निवडणुका आता होणार आहेत, जिल्हा स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल आणि महानगरपालिका, या अनुषंगानं आज आढावा हा अजित पवारांकडनं घेतला जाणार आहे आणि महायुतीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं लढलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन जे आहे हे केलं जाणार आहे। स्थानिक पातळीवरती मैत्रीपूर्ण लढती सुद्धा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो महायुतीतनंच लढता येता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा अजित पवार यांच्याकडनं त्यांच्या नेत्यांना केलं जाणार आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे संग्राम जगताप सुद्धा या बैठकीत त्यांना बोलवून घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधानं अलीकडे संग्राम जगताप यांच्याकडनं झाली होती, या बाबतीत अजित पवार त्यांना आज समज देतात का किंवा तंबी देतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। त्यामुळे जिल्हा पातळीवरती नेत्यांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महायुतीच्याच अनुषंगानं एकंदरीत जास्त जागा महायुतीतून कसं लढता येईल याचाच प्रामुख्यानं विचार करावा, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आणि एकंदरीत जिल्हा पातळीवरती नेमकं काय स्थिती आहे याचा आढावा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षाचा घेताना दिसून येतील। अगदी विशाल, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आणि एक महत्त्वाची बैठक वरळीच्या डोममध्ये पार पडते आणि या बैठकीला राज्यातले सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत।